हां, या या. मी आज तुम्हाला सगळ्यांना मुद्दाम इथे बोलवलं. गेल्या काही दिवसात जेव्हा मला बरं नव्हतं, मला नीट काही कळत नव्हतं, तेव्हा तुम्हीच सगळ्यांनी हे घर आणि घरातली माणसं यांना अगदी छान सांभाळलं. खरंच तुमचे मनापासून आभार. मॅडम, तुमची अशी अवस्था झाली होती ना, आमच्यापैकी कोणालाच बघवत नव्हतं. तुम्हाला कधी एकदा बरं वाटतंय असं वाटत होतं आम्हाला. मला कल्पना आहे तुम्हाला काय वाटत असेल याची. मला एक सांगा, म्हणजे तुम्ही सगळेजण इतकी वर्षे इथे काम करता की तुम्ही मला अगदी जवळचे आपले आहात म्हणून तुम्हाला हे विचारते. मला बरं नव्हतं त्या काळामध्ये रागिणी मॅडम, कामिनी मॅडम ह्या घरात सगळ्यांशी नीट वागत होत्या ना? दरवाजाला कडी कोणी लावली कळत नाहीये. ही नोकर माणसं पण न जरा जास्तच आगाऊ झालेली आहेत सध्या. ए आई, दरवाजाला कडी नोकराने लावली की त्या म्हातारीने लावली असेल? अगं हट. हे नाही करू शकणार. पण ह्या नोकरांची एकी मात्र वाढलेली आहे अलीकडे. हे पाहते ना, सगळे कसं काही बोलायला लागल्यानंतर समोर एकत्र येऊन उभे राहतात. कधी कधी नजरेला नजर पण देतात. तर बाहेर गेल्यानंतर बघते मी एकेकाची, सोडणार नाहीये त्यांना. पण मला एक का गोष्टीची भीती वाटते. म्हणजे आता ही म्हातारी शुद्धीवर आल्यानंतर ही नोकर माणसं पण आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटणार की काय. एक तर ह्या कमळीने म्हातारीला शुद्धीत आणण्याचा अगदी पूर्ण वसाच घेतलेला आहे. आणि झाली आहे म्हातारी, येते पण शुद्धीत. चुकलं ग माझं खरंच चुकलंय रागिणी, माझं चुकलेलं आहे. उगीच दयाळूपणा. हे गीतच वाईट वाटत होतं मला. ती म्हातारी त्या अवस्थेत होती ना, तेव्हाच संपवायला पाहिजे होतं तिला. ए आई, आधी काय करायला हवं होतं याच्यापेक्षा आता पुढे काय करायचं याचा विचार करूया ना. त्या म्हातारीला तर हळूहळू कळायला लागलंय. आई, त्या म्हातारीला हळूहळू सगळं कळायला लागलं की आपण तिच्याशी कसे वागलो होतो. मग ती आपलं काय करेल याचा विचार केलास तू? संपलं, सगळं संपलं. आई, मला तर विचार करून अंगावर काटा येतोय. पण म्हातारीने आपल्याला कोंडून का ठेवलंय? दरवाजा उघडा. बहिरे झालात का तुम्ही? शी! पार्वती! बहिरे नाही, शहाणी झाली ती. शहाणी नाही, अति शहाणी. पण आधी आहे ना, तू तुझ्या सासूला सांभाळ.